श्रीराम. नमस्कार. मी हेमंत अशोक बापट. काल ताडे आजी, योगिनीताई यांचं निधन झालं. देवाज्ञा झाली. SMS मध्ये पाहिलं तर योगिनीताई अध्याय संपला. असे अनेक गोष्टी काल रात्रीपासून वाचण्यास मिळाल्या. जीवनामध्ये गुरुप्राप्ती होणं आणि गुरुतुल्य व्यक्तिमत्वाशी एकरूप व्हायची संधी मिळणं, या दोन्ही गोष्टी कर्मधर्म संयोगाने मला लाभल्या. ताडे आजी, मी त्यांना आजी म्हणायचो आणि सगळे त्यांना ताई म्हणायचे. मला आठवत आहे की एक 3.5 ते 4 वर्षापूर्वी माझ्याकडं एक जण माझ्याच ओळखीचे मित्र आहेत, महेश बर्वे, हे माझ्याकडं आले होते आणि मला म्हणाले की एक दिवस तुम्हाला भरतनाट्यपाशी एका ताईंकडे घेऊन जाईल. म्हटलं त्यांचं नाव काय? तर म्हणाले योगिनीताई म्हणतात त्यांना. म्हटलं बरं. म्हणे मोठं कुंकू लावतात. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग तुम्ही पत्ता द्या. पण तो काही मिळाला नाही, घेऊन जाईन म्हटले. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि विषय तिथं संपला. पण पुढच्या 3च महिन्यामध्ये एरंडेस्वामी मठातील शंकराचार्य मठ, मुंजवाचा बोळ येथील यशजी माझ्याकडे आले आणि म्हणाले की सर एक विनंती करू का? म्हटलं बोला ना. की योगिनीताई म्हणून एक जण स्वाध्यायमधलं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे, तर आपल्याला त्यांच्याकडे जाता येईल का? तर म्हटलं हो, जाऊ की, त्याला काय. आणि आम्ही त्यांच्याच गाडीवर दुपारी साधारण 12:15 वाजता ताडे आजींकडे पोचलो. भरतनाट्यच्या समोरची बिल्डिंग. दार उघडलं गेलं. आजींनीच दार उघडलं आणि एकंदरीत मी घर पाहिलं. डाव्या हाताला अतिशय सुंदर कृष्णाची मूर्ती, समोर भगवद्गीते समर्थांचे श्लोक असलेले स्टिकर, गुरुचरित्राचे प्रत, तुकाराम महाराजांची गाथा, असं सर्व पाहिलं आणि मनात असा प्रश्न झाला की अध्यात्म खरंच म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व दिसतंय. आजींनी बसायला सांगितलं, पाणी दिलं आणि पहिला शब्द उच्चारला, काय म्हणताय गुरुदेवा? आधीची ओळखच नव्हती, काही माहितीच नव्हती. मी म्हटलं आपण बोलवलं असं कळालं म्हणून आलो, आपलं काय काम आहे? मला म्हणाल्या की तुम्ही त्या मोदी गणपतीच्या इथल्या अशोक भटांचे शिष्य का?
म्हटलं मोदी गणपती का पत्र्या मारुती? म्हटले पत्र्या मारुती. तेच म्हणे भटांच्या बोळाच्या इथं असतात ते. म्हटलं हो. म्हटलं त्यांना मी गुरु मानतो. त्यांनी काही शिष्यत्व दिलेलं नाही किंवा मानलं नाही. आम्ही विद्यार्थी सारखाच मी त्यांच्याकडं शिकतो किंवा शिकायला जायचो. कारण डॉक्टर तेव्हा देहात नव्हते. मला म्हणाले की खूप मी त्यांचं ऐकलेलं आहे आणि योगिनी ताई आणि मी ह्या एका अध्यायाला त्या क्षणी सुरुवात झाली. आपण एखाद्याला भेटायला जातो आणि आपल्याला माहीत नसतं की ती व्यक्ती काय आहे. तसा माझा तेव्हा समज झालेला होता की एक सर्वसाधारण आजी की ज्या स्तोत्रपोथी वाचणारे 1000 जण असतात तशाच त्या एक आहेत. त्यांचं घर आहे. इथपर्यंतच ओळख होती. पण पहिल्याच भेटीमध्ये हनुमंताशी मी कसा निगडीत आहे हे त्यांनी मला सांगितलं. थोडंसं मलाही आश्चर्य वाटलं, कारण भीमरूपी ह्याचं निरूपण मी केलेलं होतं. पण आपला आणि हनुमंताचा काही संबंध आहे का? असं कधीही मनामध्ये आलेलं नव्हतं आणि कधी वाटलंही नव्हतं. मला म्हणाल्या की मी 2-2.5 महिने पाठीमागं लागले होते की आपल्याला भेटायचं. हनुमंत मला स्वस्थ बसून देत नव्हता. पण आज पुस्तकं काही द्यायची होती मठामध्ये, म्हणून ह्या यशजींना बोलवलं आणि सांगितलं की त्यांना तुम्ही घेऊनच या. चहा घेणार का म्हणले. तेव्हा एक ताई त्यांच्याकडे आल्या. त्यांनी त्यांना चहा करायला सांगितला आणि चहा घ्या म्हणाले. म्हटलं तुम्ही आजी मला आरेजावरे करू नका, म्हणजे आहो-जाहो करू नका, आरेजारे करा. म्हणले देहाचा नाही, तत्वाचा वाण आहे. आणि 1-2 तुकाराम महाराजांचे अभंग त्यांनी म्हणून दाखवले. त्याचा अर्थ सांगितला आणि तेवढीच भेट झाली. चहा प्यायलो, नमस्कार केला. बसा म्हटले. ज्या ताई होत्या त्यांना सांगितलं की तिथनं श्रीफळ घेऊन या आणि एक उपर्ण घेऊन या. स्वतःच्या हाताने त्यांनी कुंकू लावलं, श्रीफल आणि उपर्ण हे दिलं. त्यांना नमस्कार केला आणि पाठीवर त्यांनी एक थाप मारली. जय हनुमान असं म्हणाल्या आणि त्यांना नमस्कार करून बाहेर पडलो. मनामध्ये अनेक प्रश्न होते की एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि 4-5 दिवसांनी आपोआप पावलं आजींच्या घराकडे वळली. त्यांना म्हटलं येऊ का? तर या ना म्हणाल्या. दुपारची वेळ होती. कोणीतरी त्यांच्या मैत्रिणी किंवा त्यांच्या शिष्या आल्या असतील आणि पठण चालू होतं स्तोत्राचं. मला म्हणाल्या बसा. बसलो. म्हणाल्या थोडंसं काहीतरी तुमच्या गुरूंबद्दल सांगा. डॉक्टरांबरोबर जे काही क्षण मी घालवले त्यातली काही उदाहरणं किंवा काही क्षण ताईंजवळ मी मोकळे केले. खूप आनंद झाला त्यांना. मला म्हणाले अभ्यास छान आहे आणि तुमच्या गुरूंनी योग्य बिलंदर हाती धरला. मला म्हणाल्या बसा. मागच्या भेटीतच मला तुम्हाला काही द्यायचं होतं तर आत्ता देते म्हणून. मला म्हणाले तुम्ही जाऊन माझं देवघर बघून या. देवघरात गेलो. स्वयंपाकघराला लागूनच त्यांचं आजींचं देवघर आहे. देवघरात गेलो. फोटो बघितले. स्वामी स्वरूपानंदांच्या पादुका होत्या त्या पाहिल्या. नमस्कार केला.
सर्व देवतांना नमस्कार केला आणि परत आजींच्या समोर येऊन बसलो. मला म्हणाल्या, ते पाठीमागं रामाचा फोटो बघितलात का? आणि त्या शंकराची मुद्रा पाहिलीत का? म्हटलं नाही पाहिली. मग स्वतः आल्या आणि दाखवलं त्यांनी. मला म्हणाल्या, बसा खाली. त्या पादुकांच्या समोर एक छोटं बसकर होतं, तिथं बसलो. ते समोरचं ड्रॉवर उघडा म्हणले. ड्रॉवर उघडला. एक छोटीशी पिशवी होती. मला म्हटले, द्या इकडं. आणि परत त्यांच्या हॉलमध्ये येऊन बसलो. 3 रुद्राक्ष त्यांनी काढले. एक मुखी रुद्राक्ष आणि एक गौरी गणेश रुद्राक्ष आणि एक शंकर पार्वती रुद्राक्ष, असे 3 रुद्राक्ष त्यांनी मला हातात दिले आणि म्हणाले, हे या क्षणापासून तुमचे. हा महाराजांचा प्रसाद आहे. हे त्यांनी बाळगलेले आहेत. ह्याच्यावरती साधना झाली आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही योग्य व्यक्ती आहात, म्हणून त्यांनी ते मला सुपूर्त केले, जे आजही आमच्या घरामध्ये देवांमध्ये पूजले जातात. स्वरूपानंदांची काही ओळख किंवा काही गोष्टी, सेवा करत असताना मी स्वयंपाकघरात होते, महाराज कसे बोलायचे, ताटाचा धुवून झाल्यानंतर ठेवताना जर आवाज झाला तर अगं योगिनी, जमिनीमध्ये सुद्धा किडा कीटक असतात, झोपतात, त्यांना त्रास होतो. ही जी वाक्य आहेत, ही ज्ञानाचा अमृताचा कलश आहे. प्रत्येक वेळी फोड करून किंवा विस्ताराने सांगायची गोष्ट नसते. एका ओळीत किंवा एका वाक्यामध्ये अख्खं पुस्तक सांगितलं जातं. मला म्हणाले, अभ्यास करा आणि काय सांगताय काहीतरी सांगत जा म्हणे. त्यांना खूप आवडायचं. मी गेलो की मला काहीतरी असे विचारायच्या, प्रश्न विचारायच्या. परीक्षा असायची ती आणि म्हणायचं, ह्याच्यावर सांगा, हे तुम्हाला माहिती का, सांगा. आणि खरंच डॉक्टरांची कृपा, महाराजांची कृपा, परमेश्वरी कृपा, की त्यांच्या प्रत्येक परीक्षेला उत्तीर्ण झालो असं म्हणायला हरकत नाही. इतकं जीवापाड प्रेम केलं. आई गेली माझी. त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला होता. त्याला कोणाकडनं तरी कळलं माझी आई गेली म्हणून. इतका सुंदर श्लोक सांगितला त्यांनी. येणारा जीव जातोच म्हणले, आपण कशाला रडायचं. आहे तो क्षण आनंदात कसा जगायचा हे कळायला पाहिजे म्हटलं. काही काळजी करू नका, मी आहे. एखाद्या व्यक्तीची आई जाणं आणि आपल्या आईच्या पेक्षा जास्त वयाच्या असलेल्या अधिकारी व्यक्तीनं आपल्याला काळजी करू नको, मी आहे ना, असं म्हणणं हे खूप मोठं आहे. आजींचा सहवास नंतर लाभत गेला. अनंत गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी श्लोक किंवा तुकाराम गाथामधला एखादा श्लोक घेऊन त्या छानपैकी त्याचा विस्तार करायचा. पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं तेव्हा म्हटलं, आजी, माझी अशी इच्छा आहे की ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला समर्पित करायचं. म्हणजे काय असं करायचं, काय 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 अर्थ नाही. इथनं म्हणे मनुष्य जोडला गेला पाहिजे. म्हटलं तरी असो, एक छान फोटो द्या. फोटो देऊ म्हटले, बरं देते म्हटले. म्हणे काढा म्हणे. मोबाईलवरती फोटो काढले, थांबा थांबा म्हणाले. कोणीतरी ताई होत्या, त्यांना म्हणले, जरा ते तिथलं हे बघू, मला आरसा बघू. गळ्यामध्ये छानपैकी मोत्याचं सोन्याचं होतं, हातात सोन्याच्या बांगड्या होत्या, कपाळावर छान कुंकू होतं, सगळे केस वगैरे नीट केले.
म्हणाले फोटो काढणार आहेत ना, चैतन्य हवं. गबाळेपणाचा राहायचं नाही. मला म्हटले असं गबाळ्यासारखं राहत नका जाऊ. तुम्हाला पाहिजे तर म्हणे मी चांगले 2-3 सदरे घेऊन देते, झब्बे घेऊन देते, ते घाला. हे काय घालता म्हणे, काढा फोटो म्हणले. छानसा फोटो काढला, लाजल्या. सांगायचं कारण असं, वय काय आणि मनाचा ताजेपणा काय. एक कॅन्सर झालेली व्यक्ती आपल्या समोर बसली आहे आणि ज्ञानाचा उपदेश करता करता जगावं कसं हे पण उत्तम प्रकारे शिकवते. असं व्यक्तिमत्व छान कसं राहावं, छान राहिलं पाहिजे. काय म्हणे बायका राहतात गळ्यात काही नको, आपलं नवरा नसल्यासारखं काहीतरी गळ्यात घालत नाहीत, काही नाही, बोडक्या कपाळाने वावरतात. त्यांना राग होता आणि खरंच होतं त्यांचं म्हणणं. त्यांना कसं छान वाटायचं. मला म्हणाले खूप तुम्ही पुढे जाऊ शकता आणि जाल. तुमच्या गुरुच खूप मोठे होते. पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्या दिवशी त्यांनी फोटो दिला. म्हटलं आजी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी तुम्हाला यायचं आहे. त्यांची तब्येत बरी नव्हती. म्हटलं शंकराचार्य येणार आहेत, त्यांच्या हस्ते प्रकाशन आहे आणि तुम्ही पाहिजे. तुमची उपस्थिती ही खूप गरजेची आहे. मला म्हणाले ते मला जमणार नाही, यायची माझी तब्येतीची, जायचं यायचं. म्हटलं काही काळजी करू नका, ते मी सोय करीन, बघू म्हणाल्या. पण कार्यक्रमाला आल्या. जीवनामध्ये तुम्ही काय साध्य करता किंवा जीवनामध्ये तुम्ही काय जेव्हा प्राप्त करता तेव्हा आपल्याबरोबर कोण आहे किंवा आपल्याला कोणाचा आशीर्वाद आहे हे खूप मोठं आहे. शंकराचार्य, ताडे आजी, अजूनही विभूती होत्या. अशा सर्वांच्या ह्याच्यामध्ये पुस्तकाचं प्रकाशन झालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा गेलो, दुसऱ्याच दिवशी गेलो, तिथं हात धरला आजींचा. मला म्हटलं उद्या या. म्हटलं बरं. कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे जास्त बोलता आलं नाही, पण दुसऱ्या दिवशी गेलो. छानपैकी एक वस्त्र दिलं होतं. म्हटले आत्ताच गाणगापूरवरनं एकांनी सकाळी गुरुजींनी आणून दिले, प्रसादी आहे, ह्याच्या बंड्या शिवा म्हटल्या आणि हे वापरत जा. त्यांची आज्ञा आणि प्रसाद दोन्ही स्वीकारलं आणि शिवून घेतल्या. खरंच बंड्या आज मी वापरतो, त्या 16च्या आहेत. ज्ञानाबरोबर, प्रेमाबरोबर भौतिकतेतनं मोकळं कसं व्हायचं आणि भौतिकतेची कशी गरज आहे हे आजींनी उत्तम प्रकारे समजावून सांगितलं. नंतर माझ्या बहिणीची त्यांची ओळख झाली. त्यांची दोघींची चांगली गट्टी जमली. ज्ञानाचा जिथं भाग असतो तिथं कशाचीच उणीव नसते. म्हटलं आजी मला तुमच्याकडची पुस्तकातली काही पुस्तकं हवी आहेत, सगळी घेऊन जा म्हटले. ते वरती तिथं त्या आत्ता शेवटी झोपायच्या, त्याच्या मागं कपाट होतं, तिथं म्हणले घेऊन जा, तुम्हाला पाहिजे ते घेऊन जा. म्हटलं बरं. पण म्हटले मला तुम्हाला कुठलं पुस्तक लागेल असं वाटत नाही. माझ्यासाठी ही खूप मोठी एक पावती होती, कारण ती अशा व्यक्तीच्या मुखातनं आलेली पावती होती की जी समाजाला कळाला, म्हणजे कळलं लोकांना, मला कदाचित उशिरा कळलं असेल. खूप मोठी व्यक्तिमत्व.
फक्त स्वरूपानंदांच्या शिष्या एवढं म्हणून चालत नाही. स्वतःची असलेली शिस्त, स्वच्छपणा, सकाळी उठणं, टापटीप, घरात जाताना सुंदर छानसं त्यांच्या फ्लॅटची जाताना डेकोरेशन, रांगोळी, सगळं कसं सुंदर. वार्षिक त्यांच्याकडं जे कार्यक्रम असायचे, आग्रहाने बोलवायच्या, नक्की या, वाट बघते. एक दोनदा त्यांना सांगून गेलो नाही तर माझ्यावर रागवल्या त्या. म्हणले येणार नसेल तर सांगत जा, मी येणार नाही, मी वाट बघत बसते म्हटले. तुमच्यासाठी बेसनाचा लाडू करून ठेवला होता. मी का सांगतोय हे? जीवनामध्ये फक्त आपण जिच्या पोटी जन्म घेतला ती आई नसते. संस्कार किंवा जे सांभाळताना जे प्रेम जे मिळतं, किंमत लाडवाची नव्हती किंवा त्या खाण्यामध्येही काही नव्हतं, पण ज्या आर्ततेने त्या द्यायच्या. हां म्हणले आ करून भरवायच्या. अजून एक म्हटलं अहो आजी पोट वाढतंय. हे म्हणले काही पोटबीट वाढत नाही. नाही म्हणायचं नाही. मला काय म्हणायच्या, इथं आलं की नाही म्हणायचं नाही, मी सांगेन तेच. इथं तुम्ही तुमचा अधिकार नाही, इथं फक्त माझं राज्य. आणि ते आवडायचं मला, कारण त्या अधिकारामध्ये इतकी शक्ती होती. प्रत्येक वेळी त्यांनी विचारांमार्फत खूप दिलं, खूप दिलं, सरळ हाताने दिलं. शेवटी मी त्यांना म्हटलं आजी आता तुम्ही ते उपरणं आणि शाले देणं बंद करा, नाही तर मला आता घरामध्ये अजून एक कपाट घ्यायला लागेल. बोलायचं नाही म्हटले, गपचूप घ्यायचं. त्यांच्यासमोर या गोष्टीमध्ये कधी बोलता आलं नाही, कधी विरोधभास करता आला नाही. गेलं की हातात हात धरायचा, बसा म्हणायच्या. बरं वाटतं म्हणते, तुमचा हात हातात धरला की बरं वाटतं. खूप गोष्टी आजींकडनं शिकलो. खूप तऱ्हेची कंपन शक्ती त्यांच्याकडनं घेतली आणि दिली सुद्धा, देवाणघेवाण केली. काय केली हे सांगू शकणार नाही, कारण त्याला ते व्यक्त व्हायला शब्द नाहीत. भरभरून प्रेम. अगदी आत्ता 15-16 दिवसापूर्वी गेलो, बोलत होत्या. म्हटलं काय आजी झोपल्या तुम्ही, लोकांना फसवता. त्यांना काय माहिती म्हटलं, काट टाकून किती वर्ष तुम्ही ह्याच्यात. म्हटले नाही, पंचमहाभूतांचा देह आहे, सोडायला हवा म्हटले. पकडून बसता कामा नये, सहजतेने मोकळं होता आलं पाहिजे. आत्ता एक 20 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतोय. प्रत्येक जे घेतलं त्यांनी दिलं म्हटले, सर्व दिलं, सगळं झालं, नको आता काही, बस किती घ्यायचं, त्याचं आहे त्याला परत द्यायला पाहिजे. इकडे आहे म्हटले, आणि केसांमधनं खूप वेळ हात फिरवला. तो प्रेमाचा स्पर्श मी सांगू शकत नाही, मला काय मिळालंय ते व्यक्त करू शकत नाही. मला म्हणाले देवगडचे आंबे आणलेत ते घेऊन जा. म्हटलं अहो घरामध्ये आंब्याच्या पेट्या आहेत, त्याचं काय का, ते फेकून द्या म्हटलं, मी देते ते घ्यायचं. हा अधिकार माझ्यावरती कोणी गाजवलाच नाही, जो आजींनी गाजवला, हक्कानी गाजवला. आणि मला आनंद वाटायचा की आपल्याला विचारणारं कोणतरी आहे. एक असं व्यक्तिमत्व जे गुरुतुल्याच्या पलीकडचं आहे, इतकी ताकद. प्रत्येक वेळी गेलं की या गुरुदेवा. मी एकदा त्यांना विचारलं तुम्ही मला काय, मला की या गुरुदेवा काय म्हणता. म्हणले मला तुम्ही बसलात की त्यात तेच दिसतं. म्हटलं बघा आज माझी चेष्टा करायचं म्हणजे कुठं आजी चेष्टा करता म्हटलं. म्हणले चेष्टा करत नाही,
कामाला होते तेव्हा एकदाच चेष्टा केली म्हटले, नंतर परत चेष्टा करत नाही. तुम्हाला काय करायचं आहे? मी तुम्हाला काही हाक मारेन. म्हटलं काही हाक मारा, तुमचा हक्क आहे. तुम्हाला कोणी विचारलाय म्हणजे हक्काचा? मी मारणार. म्हटलं ठीक आहे. मारुतीची कृपा आहे म्हणले तुमच्यावर. जगाला कळणार नाही, बोंबा मारायला जाऊ नका. जपून ठेवा. सगळ्यांना मिळत नाही आशीर्वाद, तुम्हाला मिळतो, मिळालाय. तुमचे गुरु साधेसुधे नव्हते. ती ताकद तुमच्याकडे आहे. लोकांसाठी करते ते करा, पण जास्त लोकांना शिकवायला पण जाऊ नका. त्यांना कळणार नाही, त्यांना तुमची किंमत कळणार नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आकलन करू शकते असं नाही, आणि आपण त्याचा अट्टहास पण करायचा नाही म्हटले. प्रत्येकाचं कर्माच्या अनुषंगाने मनुष्य जगत असतो आणि मरत असतो. तुकाराम महाराजांचे 1-2 अभंग म्हणून दाखवले, फार सुंदर. प्रत्येक वेळी गेले की एक नवीन अध्याय त्यांच्याकडनं वाचायला ऐकायला मिळायचा. आणि नुसतं ऐकायला नाही, मलाही गेल्यावरती माझी परीक्षाच असायची, कारण काय विचारतील आणि त्यांना सांगायला लागायचं. मला पहिल्यांदा जेव्हा भेट झाली होती तेव्हा मला 1-2 भेटीनंतरच मला म्हणाल्या होत्या, माझ्यासमोर टिंग्या मारायच्या नाहीत. कित्येक वर्ष प्रवचनं केलेली आहेत मी. येत नसेल तर नाही सांगायचं, येत असेल तर हो सांगायचं. पण कधी असं झालं नाही की आजींच्या प्रश्नाला उत्तर देता आलं नाही. ही परमेश्वरी आणि डॉक्टरांची कृपा. अतिशय एक छान नातं. काल सुद्धा जेव्हा मी प्रतिमाताईंना विचारलं की आजी कशा आहेत, एखादी व्यक्ती जेव्हा ध्येय ठेवते तेव्हा तिच्याबद्दल बोलणं खरंच आपण चुकीचं ठरतं की खरं आहे का नाही, आता हे मनाचं होतात. पण सकाळीच मला म्हणाल्या, मला चहा प्यायचा आहे. प्रतिमाताईंना फोन केला, म्हटलं त्यांना चहा द्या. चहाचा एक बोट ते पण पाणी पण आजींनी आकारापासून सोडलं आहे. म्हटलं चहा प्यायचा आहे. मग ताईंचं हे आलं की आम्ही त्यांना चहाचं हे चाटवलं, दिलं म्हणून. उत्तम प्रकारे, छान प्रकारे जीवनाचं सोनं कसं व्हावं, कसं जगावं आणि सर्वांना कसं बांधून ठेवावं. कधीही राग नाही, कधीही चिडचिड नाही. मी इतकी मोठी आहे, मला सर्व ज्ञात आहे. प्रत्येक विद्या आजींना प्राप्त होत्या. ही सगळ्यात मोठी कमाल होती. सर्व तऱ्हेच्या विद्या आजींना येत होत्या. सर्व तऱ्हेचे श्लोक, मंत्र, स्तोत्र कुठलं येत नव्हतं असं नाही. पण कधी चेहऱ्यावरती किंवा कृतीतनं त्यांनी दाखवलं नाही की मी अतिशहाणी किंवा मी हुशार आहे. सहजता, समोरच्याचं येण्याचं स्वागत करणं, त्याच्याशी त्याच्या बुद्धीच्या अनुषंगाने गप्पा मारणं. कोणालाही मी एवढं ऑब्झर्व केलं, पाहिलं की त्या सगळ्यांशी सारख्याच पद्धतीने बोलायच्या नाहीत. जशी जशी ऐकायची समजायची कुवत आहे त्या अनुषंगानेच त्या बोलायच्या. प्रत्येक वेळी गेल्यानंतर चहा असायचाच त्यांचा, तिथं नाही म्हणायचं नाही. पण ते एक अमृत होतं. आम्ही चहा केलं की आजीन म्हणायचं, अहो ताई तुम्ही चहा घ्या ना, गार होतोय. होऊ दे म्हणली, मला तसाच आवडतो. चहाचं आदरातिथ्य नव्हतं. संवाद कसा साधायला मिळेल, सहवास कसा साधायला मिळेल आणि ज्ञानाची देवाणघेवाण कशी करायला मिळेल, हा त्याच्या मागचा उद्देश. बकोटी पसल्या असलेल्या छोट्याशा एखाद्या डब्यातनं चिमूट काढायचे, म्हणजे या इकडं हातात घेतले म्हणायचे, अशा करायच्या, त्याच्यात आकर तोंडात भरवायच्या. कोण भरवणार आहे? आजची कुठली आई आपल्या मुलांना भरवताना दिसते? खुब्याचं ऑपरेशन झालं, म्हटलं आजी बोलला नाहीत तुम्ही? माहीतच नाही. मला म्हटलं काही नाही, त्या डॉक्टरला अक्कल नाही. आले निघून म्हणे मी दुसऱ्या दिवशी. सहजता, साधं नाही आहे. आपण एक जखम झाली, कापलं,
तर महिनाभर औषध आणि त्या बँडेजच्या पाठीमागं लागतो आणि घरच्यांना कामाला लावतो. आणि एकही गोळी न खाता राहणं सोपं काम नाही आहे. देहामध्ये चैतन्य आणि शक्ती असल्याशिवाय कुठलाही सर्वसामान्य मनुष्य हे काम करू शकत नाही. ओळखणं किंवा त्यांच्या सानिध्यात जे होती खरंच कौतुकास्पद आणि अक्षरशः लकी, भाग्यवान. चंदनाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं चंदन राहिल्याशिवाय राहतच नाही. परिसाचा स्पर्श आहे तो. इतके लाड आजींनी केले. कवितेच्या एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं दिलं की म्हटले बघा तुम्हाला वाटलं कधी तर त्याच्यावर निरूपण करायला काही 4 शब्द आठवले तर बघा तेवढंच आपलं. मलाही मनाला विरंगुळा, अशी त्यांची एक बोलाची पद्धत होती वेगळी. आज देहानी ताई आपल्यात नाहीत, आजी आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण हे कधीही वेगळे होणार नाहीत आणि त्या कधीही आपल्यापासून वेगळ्या होणारही नाहीत. माझी आजींना मनापासून श्रद्धांजली आहे. उत्तम गती त्यांना लाभेलच, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आणि ज्ञानाचा स्तंभ हा अस्ताला गेलेला नाहीये. हा ज्ञानाचा स्तंभ ज्ञानाच्या मार्फतच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जिवंत आहे आणि जिवंत कायम राहील ह्याची मला निश्चित खात्री आहे. जेव्हा डोक्यात ते हात फिरवत होत्या तेव्हा जरा थोडंसं वाईट वाटलं. त्यांच्या लक्षात आलं थोडं वाईट वाटतंय, कारण एकंदरीत आपल्याला कळत होतं की काय आता पुढं घडणार आहे. मला म्हटले ध्येय कोणाचं आहे? पंचतत्वाचं. भाड्याचं घर म्हटले खाली करायलाच पाहिजे, बाकी काही नसतं म्हटले. त्या अवस्थेत इतकं ज्ञानी बोलणं आणि उत्तम बोलणं, विश्वास, शक्ती हे एखाद्या संत किंवा महापुरुष यांच्याशिवाय कोणाला नसते. आज देहाने त्या जरी आपल्यात नसतील तरी मनाने कायम राहणार आहेत. संस्कारही परत सांगितलं कायम राहणार आहे. आणि लवकरच कवितांचं त्यांनी मला जे एक पुस्तक दिलं होतं त्याच्यावरती माझ्या परीने मी त्यांचं, कारण त्यांच्याशी जेवढा मला सहवास लाभला त्या सहवासाच्या अनुषंगाने त्याचा विस्तार करायचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि ते पुस्तक प्रकाशित करेन जे आपण आजींच्या साठी एक मोठी माझी सेवा होईल आणि ती मी नक्की करीन. आजींना परत एकदा त्यांच्या देहाला नमस्कार. माझ्या दृष्टिकोनातनं ते आहेत, बाकी मला माहीत नसतं. कुठला देह अग्नीमध्ये विलीन झाला ते माहीत नसतं. आत्मरूपात, ज्योतिरूपात, ज्ञानरूपात त्या माझ्याबरोबर कायम राहतील आणि क्षणोक्षणी मार्गदर्शन त्या करतीलच ही मला खात्री आहे. आजी तुम्ही अशाच कायम बरोबर राहा आणि तुमचे दिलेले संस्कार, विचार ह्या मार्गावरती चालायचा मी नक्की प्रयत्न करेन. मी तुम्हाला श्रद्धांजली म्हणणार नाही, कारण श्रद्धा शब्दाचा अर्थ असतो विश्वास, आणि विश्वासाची आदरांजली मला करायचीच नाहीये. मी भक्तांजली म्हणेन, कारण भक्तामध्ये आसक्ती असते जी माझी आपल्या बाबतीत होती. माझा तुमच्यावर विश्वास नव्हता, माझी तुमच्यावर भक्ती होती. मला काय मिळालं मला माहिती, तुम्ही काय दिलं हे तुम्हालाच माहिती होतं. त्यामुळे हे नातं आपलं
असंच कायम राहील ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे आजींना मी श्रद्धांजली असं म्हणणार नाही. एक नव्या तऱ्हेने हा आता अध्याय सुरू झाला आहे असं मी म्हणेन. इथं थांबतो. श्रीराम.